करवंद पण लागले ती बघा. ही बघा, हे अशी लाकडं फोडलेली आपल्याला बघायला मिळतील. केळी आहेत मोठी मोठी, कैऱ्या बघा किती लागल्यात त्या. कोणतरी होतं, डुक्कर होते बहुतेक, कारण तुम्ही पण करून बघा, एक नंबर आहे. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे साधारण 9 वाजलेत आणि काजूला निघालेलो आहे जंगलामध्ये. तर आज सड्यावर नाही जात आहे, आज दुसरीकडे जातो आहे. तर जंगली भाग आहे असा पूर्ण, त्यामुळे जंगल सफारी पण होणार आहे. आणि जंगलामध्ये आता सध्या आपलं काय कोकण रानमेवा सुरू आहे, तर ते काय मिळालं तर ते पण दाखवतो. काजू तर आपल्याला काढायचेच आहेत आणि इतर जर काय दाखवण्यासारखं असेल तर ते पण दाखवेन. ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये पूर्ण राहा. चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही आता निघालो आहे ना, त्या ठिकाणाचं नाव आहे आगर आणि ही आहे आग्राकडे जाणारी पायवाट. ठीक आहे, आणि हे बघा, हे इकडे दगड वगैरे दिसत आहेत ना आपल्याला. तर पूर्वी हा पाटाचं पाणी म्हणजे पाट होता, पाट. ठीक आहे, तर आता इकडे ना ह्याच्या खाली पाईप टाकलेले आहेत मोठे. जो पाट होता त्या ठिकाणी आता पाईपानं पाणी आणलेलं आहे. त्यामुळं तरी पण आता थोडं थोडं दिसतंय तिकडे त्या साईडला. ठीक आहे, हे बघा इकडे. आणि इथे करवंद पण लागले ती बघा, इकडे वरती आहेत, भरपूर लागलेत. अरे बापरे, एक काढून आपण खाऊया. ये देखो, चीक लागलाच. करवंद एक तोंडात टाकलं, बघूया कसं लागतं. कच्ची आहे अजून पिकायला लागलेली नाहीत. ठीक आहे, आणि माझ्या पाठीमागचा माहोला बघा असा आहे. हा बघा, जंगलामध्ये आपण फिरलो ना, तर ही बघा, हे अशी लाकडं फोडलेली आपल्याला बघायला मिळतील. हे अशी सुकी सुकी झाडं वगैरे पडलेली असतात ना, ते ज्यांची कोणाची असतील ते लाकडं फोडून ठेवतात. तर आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं लाकडावरती जोर आहे. म्हणजे आता खोप्या वगैरे भरलेल्या आहेतच, तरी पण पावसाळ्यासाठी आपण जी खोपी भरतो तो स्टॉक सगळ्यांचा असतो. पण त्या व्यतिरिक्त सध्या आता कसं जास्ती करून गॅसवर जेवणं व्हायची गेली काही वर्ष गॅस आल्यापासून. पण आता गॅस बंद झाल्यामुळे परत लाकडावरती जोर वाढलेला आहे लोकांचा. त्यामुळे आता चित्र थोडं बदललेलं आहे. तर उन्हाळा आल्यानंतर ना, ही झाडं बघा, ही बघा, तुम्हाला जेवढी पण झाडं दिसतील ना, तर सगळी झाडांची पानं वगैरे पडलेली आहे. आता पानझड सुरू झाली. उन्हाळ्यामध्ये पानझड सुरू होती जास्त. आता तुम्हाला झाडांवरती पानं वगैरे बघायला मिळणार नाहीत. आणि गवत वगैरे पण बघा, हे सगळं गवत आता सुकलेलं आहे. ठीक आहे, इकडून वाट आहे. मी इकडून आलो इकडे, आणि वाटेच्या वरच्या साईडला या केळी बघा, या रानकेळी आहेत. आणि या रानकेळीला एक शिपूट बघा केवढं धरलं आहे ते, मला मोठं एक नंबर आहे ना. केळी आहेत मोठी मोठी, बहुतेक तयार असतील. तर रानामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. रानकेळीच्या बिया असतात ना, तर त्या पक्षी खातात आणि मग त्यांच्या विष्ठेवाटे जिथं कुठे त्या बिया पडतील ना, तिथं अशा उगवतात. आणि मग तिथून मग ती झाडं वगैरे उगून हे अशा प्रकारे आपल्याला चित्र बघायला मिळतं. ही बघा, ही वाट अशी आहे. इथं थोडीशी ना अशी पायटना टाईपमध्ये घाटी आहे, घाटी. आणि इथे आहे ना, तो बाजूला इथे एक आंबा आहे बघा, आणि आंब्याला कैऱ्या बघा किती लागल्यात त्या. मी झूम करून दाखवतो. हे बघा बाई साहेब, कैऱ्या बघा किती लागल्यात त्या. कानातून चालत असताना आहे ना, बॅकग्राऊंडला माझा आवाज बघा पक्ष्यांचा, एक नंबर भारी वाटतं. आणि माझ्या पाठीमागची वाट बघा, ही बघा, छान आहे. वरती ना आवाज येतोय सगळं हलवल्याचा वगैरे. कोण आहे काय माहिती, बघा तिकडे वरती. डुक्कर आहेत बहुतेक, डुक्कर गेले त्या साईडला, तिकडे गेले ते बघा, गेले ह्या साईडला पण गेले थोडे.
रानामध्ये फिरत असताना ना हे अशी काळजी घेतली पाहिजे आपण. आता मी वरच्या असं दाखवलं ना, कोणतरी होतं डुक्कर होते बहुतेक, कारण आवाज मोठमोठ्याने येत होता असा घसरल्यासारखा वगैरे, कारण वरती त्या साईडला तिकडे वरती डीप उतार आहे, तर कदाचित ते वरतून आले असावेत खाली घसरत. आणि डुक्कर असा प्राणी आहे ना, ते बघत नाहीत पुढं रस्ता कसा आहे काय आहे, सरळ घुसत जातात. त्यामुळं जंगलात फिरताना आपले कान पूर्ण शाबूत पाहिजेत, आजूबाजूचा आवाज घेता पण गेलं पाहिजे. तर आता ही एक इकडे वाट जाते आणि आपल्याला जायचं आहे इकडे. इकडे आपलं पुढे शेत आहे आणि तिकडे आपल्या काजू आहेत. तर हे या साईडला आपल्याला दिसते नाही पूर्ण. पहिले जवळजवळ एक 10 वर्ष आपण मागे गेलो ना, तर पूर्ण भात शेती होती, ठीक आहे. पण आता गेली 7-8 वर्ष झाली सगळ्यांनी काजू लावलेले आहे बघा. आणि आता त्या काजूंचं उत्पन्न पण सुरू झालं आहे. त्यामुळं आता इकडं एकदम जंगलगच्च वाढलेलं आहे, ठीक आहे. तर ही अशी वाट आहे हे बघा. आणि हा इथे फणसाचं झाड आहे, पण हा फणस आहे ना लेट होतो पावसाळ्यात, अगदी जुलैपर्यंत असतो. आणि मग नंतर या साईडला इकडे पूर्ण सगळी ना फणस पडून मग त्याच्या गरी वगैरे किंवा खेंबऱ्या वगैरे जास्त असतात. तर लेट लागणारा फणस आहे. या कलमावरती पण आहे बघा, इथं 2 वरती कैऱ्या आहेत, काळ वगैरे दिसत नाही, पण कुठं कुठं कैऱ्या लागलेल्या आहेत. ठीक आहे, कलम आहेत. आता या संपूर्ण शेतामध्ये आलेलो आहे आणि काजू आहेत, काजू. हे मी चालतोय ना, हे आमच्या शेजाऱ्यांच्या काजू आहेत, पडलेले आहेत पण. आणि हे बघा, ही संपूर्ण भातशेती आणि त्याची आता अवस्था बघा, झाडं बघा केवढी मोठी मोठी वाढली आहेत. आणि फार काही जास्त वेळ झालेला नाही, इकडून आम्ही भाताचे भारे पण नेलेले आहेत. आणि आता या सगळ्या शेताची अवस्था बघा. तर असं सगळं आहे. इकडे पण माकड आहेत, माकडं ते बघा, हाड ते बघा. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललो आहे की आपल्याकडं माकडाचा प्रादुर्भाव खूप जास्त होतो. त्यामुळं आणि ते काय ना खादबीज कमी आणि जास्त नुकसान करतात, फांद्या वगैरे तोडून टाकणे वगैरे असे उद्योग करतात. तर ये इकडे या खालच्या साईडला पण इकडे आहेत माकडं वांदर. तर हे शेत बघा, हे संपूर्ण ही पण भातशेती होती आणि आता कलमं लावलेली आहेत. कलमं मस्तपैकी मोठी मोठी पण झाली बघा, एवढी मोठी मोठी कलमं आहेत. पण आंबा त्याच्यावर नाके बरोबर नाहीच लागलेला आहे. आणि आपल्याकडे जर आंब्याचं उत्पादन पाहिजे असेल ना, तर फवारणीशिवाय पर्याय नाही. जर फवारलं नाही ना तर काहीच लागत नाही. आणि हे पाठीमागही कलमं आहे, ती फवारलेली वगैरे काय नाही, त्यामुळे काय अजिबात लागलेली नाही. आता हे बघा, आता हे आमच्या काजूमध्ये आलो आहे. आता काजू गोळा करतो आणि मग पुढं दाखवतो. हे बघा, ह्या जंगलामध्ये ना ही काजू आमची बघा कशी, हे वरती त्याला खरं तर उभी करताना ठेंगार लावलेला आहे, पण ही उड्या बिड्या मारून ना अशी वाट लावतात. आणि बघा कशी खाली झोपवून ठेवलेली आहे, त्यात उभी करतो. चलो, ही एक पिकलेली काजू आहे. तर हे बघा, हे पिशवीत गोळा करतोय आणि हा बोंड आहे फेकून द्यायचा आपण, ठीक आहे. हे बघा इकडे काजू लागलेत बऱ्यापैकी. आणि आता आपण हे बघा ठीकठाक लागल्यात. ह्या नवीनच काजू आहेत. हे रोपं आहेत ना, हे 7-8 वर्ष झाली असतील आणि आपण स्वतः लावलेले आहे ते, त्यामुळं काढतोय. चलो, इकडे पण 2 आहेत, 1 आणि 2. तर यांना पण काढतो. काजू वगैरे आता गोळा करून इकडे खाली आलेले आहेत आपण. हा पारा मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे, त्यामुळं माहिती असेल. इथून जवळ सिद्धेश्वर मंदिर पण जवळच आहे, ठीक आहे. तर काजू वगैरे गोळा केले आणि वाटेतून येता कैऱ्या पण लागलेल्या होत्या एका आंब्यावर, तर कैऱ्या पण काढल्या, ठीक आहे. तर हे बघा, आणि याची एक रेसिपी, याचा कैरीचा ज्यूस नाही म्हणता येणार, सरबत आपण म्हणू शकतो याला. तर कैरीचं सरबत कसं करतात ना, ते मी एक रेसिपी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये घरी गेल्यावर, ठीक आहे. मी या अगोदर 2-3 वेळा करून प्यायलेलो आहे, मस्तपैकी भारी लागतं, गारगार आंबट
खारट आणि अशी त्याच्यामध्ये तिखट वगैरे टाकलं तर माझ्या मिक्स टेस्ट असं भारी लागतं आणि थंड पण असतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, तर भारी लागतं. ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन किंवा दाखवेनच. ठीक आहे. खाली आल्यानंतर पाणी वगैरे प्यायलो आणि सध्या तुम्हाला माहिती आहे गॅसचा तुटवडा आहे, तर त्यामुळं गावठी गॅसवरती म्हणजे हे बघा लाकडाची भारी, तर हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं 2 सिलेंडर आपण भरून नेणार आहोत गावठी, म्हणजे 2 लाकडी भाऱ्या. ठीक आहे. तर एक भारीची सोय झालेली आहे, अजून एक भारी शोधायची आहे. तर चला आता पाणी वगैरे प्यायलेलो आहे आणि जरा पुढे जाऊया, बघूया भेटतात काय. हा आता एक सिलेंडर आपण भरलेला, हा आपला दुसरा सिलेंडर आहे. हा आता बांधतो. सिलेंडर म्हणजे मला भारी म्हणायचे आहे लक्षात. आणि आता डायरेक्ट घरी जातो, मग घरी भेटूया आणि मग कैरीचं सरबत दाखवतो. तर आता घरामध्ये आलो आहे आणि हे बघा ही कैरी आहे. तर कैरीचं आता तुम्हाला दाखवतो सरबत कसं करायचं. चला. जे वाटप घेतलेलं होतं आपण कैरीचं, ते आता मिक्सरमध्ये मस्तपैकी लावून घेतले आणि आता हे आपण पातेल्यामध्ये ओतून घेणार आणि मग आपल्याला पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. ठीक आहे. तर हे बघा हे आहे आपलं कैरीचं सरबत. याच्यामध्ये तिखट टाकल्यामुळे थोडासा लाल कलर आला, नाहीतर कलर पूर्ण हिरवा असतो. आणि काचेच्या ग्लासमध्ये जर तुम्ही घेतलं ना तर भारी वाटेल एकदम हिरवं हिरवं. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून पण काय काय ॲड करू शकता, कोथिंबीर असेल किंवा चाट मसाला असेल किंवा अजून काय, तर त्याचा आणखीन तुम्हाला त्याचा जास्त रिझल्ट मिळेल. ठीक आहे. मी याच्यामध्ये कैरी बरोबर काय घेतलं आहे तर मीठ टाकलं आहे, धना पावडर आणि जिरा पावडर एवढंच. ठीक आहे. आणि तिखट पण टाकलं आहे. तर आता टेस्ट दाखवतो कशी आहे ती. एक नंबर आहे. आंबट आहे, खारट आहे आणि तिखट, त्याबरोबर धना आणि जिऱ्याचा जो फ्लेवर आहे ना मस्त मारतोय. तुम्ही पण करून बघा, एक नंबर आहे. आणि थंड आहे मेन म्हणजे. कोकणी रानमेवा काहीतरी वेगळं, कैरी आपण खातोच पण त्याचबरोबर काहीतरी वेगळं करायचं असेल तर हे नक्की ट्राय करा. तर या ठिकाणी व्हिडिओ एंड करतोय. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.